सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 35 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज दीपावलीची पहिली आंघोळ होती. राणीनं त्याला उठणं लावलं. आता तिनं कसलं लावलं तर त्यानंच तिचा हात पकडून स्वतःला उठणं लावून घेतलं आणि राणी उठता उठता अलगद पारिजातकाचं फूल ओंजळीत पडावं तशी पदर अडकून रोहितच्या मांडीवर अलगद पडली. त्यानंही तिला मांडीवर घेतली. तिचा गाल त्याच्या गालाला घासला. तिलाही उठणं लागलं आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि भान हरवल्यासारखं झालं दोघांचंही. बराच वेळ त्यात गेला आणि रोशन ओरडून म्हणाला, वा वॉट अ रोमॅन्टिक सीन. दादा बास की आता, खूप फोटो काढले मी तुमचे. तरीही रोहित आणि राणी एकमेकांच्या नजरेत मिसळलेली नजर पाडत नव्हते. आणि रोशन म्हणाला, हे हॅलो रोहित ब्रो. राहुल दादावर मी विश्वास ठेवला नाही, पण सिरियसली तू ना खूप रोमॅन्टिक आहेस, असं म्हणून रोशनने रोहितच्या पाठीवर थाप टाकली आणि दोघांकडे तिथेच खाली बसून बघत होता एकटक. तसे दोघे बाणावर आले आणि रोहितनं राणीला पटकन सोडली. ती सुद्धा पटकन उठायला लागली. तशी पुन्हा पदर अडखळून पडणार इतक्यात जानकी म्हणाली, अगं हळूहळू, सावकाश उठ. या इतक्या मोठ्या जाड्या साडीचा तुला त्रास होतोय कळतंय मला. आणि मग राणी हळूच उठली आणि बेडरूममध्ये पळाली आणि दरवाजाला पाठ तिनं टेकवली. आणि आता हे सगळं काय होतं हे तिला कळेना. मी अशी कशी पडली सरांच्या मिठीत, आणि तेही माझ्याकडे कसे बघत होते. शिवाई, मी ना फार वेंधळे आहे. आणि हे सगळं सर्वांदेखत झालं. आणि आता सरांना काय बरंच आहे, ते म्हणणार जे झालं ते चांगलं झालं आणि सगळ्यांना वाटेल की आम्ही किती रोमॅन्टिक आहोत, असं राणी विचार करत होती. आणि रोशन इकडे रोहितला म्हणाला, ए रोहित दादा, इतका काय हरवून गेलास होता रे एकमेकांच्या डोळ्यात, पहिल्यांदाच बघत असल्यासारखं. आणि रोहितने आता उठणं घेतलं आणि त्याच्या गालाला लावलं. आणि रोशन हसून म्हणाला, वा 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 वा, बायकोला गालाला गाल घासून उठणं लावायचं आणि सख्या भावाला हातानं लावायचं का? ही किती नाइन्साफी आहे. आणि रोहित हसला आणि उठला आणि म्हणाला, तुझी बायको आली की तू पण तसंच कर आणि पटकन आवर, असं म्हणून रोहित बेडरूममध्ये निघाला आणि त्यानं दरवाजा वाजवला. तर राणी दरवाजा उघडतच नव्हती. त्यानं हळूहळू टकटक वाजवली आणि राणी लाजून घाबरून दरवाजा उघडत नव्हती. आणि रोहित वैतागून म्हणाला, आता ही काय मुसीबत आहे, हा असला कसला मूर्खपणा, आता ही अशी करणार का? इतकी लाजून बसली तर सगळ्यांना वाटेल की आम्ही पहिल्यांदा टच केला आहे. राणी दरवाजा उघड, असं तो हळूच दात ओठ खात म्हणाला. आणि मग राणीनं पटकन दरवाजा उघडला आणि रोहित आत आला आणि राणी लाजून बाहेर निघाली. त्याला अजिबात चेहरा दाखवत नव्हती. तसा रोहितनं तिचा पदर पकडला आणि राणीनं खांद्यावर तिच्या पदरावर हात ठेवला आणि दचकली आणि मनात म्हणाली, अरे बापरे, आता यांनी पदर का पकडला, यांच्या मनात आहे तरी काय. आणि राणी म्हणाली, सर हे बघा, बाहेर जे काही असेल ते झालं, पण इथं काहीही चालणार नाही. सर माझा पदर सोडा. तरीही रोहित पदर सोडेना आणि राणी थोडीशी रागात पाठीमागं वळली आणि म्हणाली, सर पदर सोडा. आणि तिनं बघितलं तर तिचा पदर टेबलच्या खिळ्याला अडकला होता आणि रोहित हाताची घडी घालून तिच्याकडे बघत होता. राणीनं आता हसूनच डोक्यावर हात मारला आणि पदर सोडवायला लागली, तेही त्याच्याकडे न बघता. आणि रोहित म्हणाला, असेच गैरसमज करून घेतेस माझ्याबद्दल. आणि आता तूच आलीस माझ्याकडे, माझ्या मांडीवर पडलीस ना, मग आता मला दोष देणार नाहीस ना. राणी आता काहीच बोलत नव्हती, कारण चूक तिची होती, तीच पडली होती त्याच्या मांडीवर. आणि रोहित म्हणाला, ए बुटनर बोल ना. तसं राणी चिडली आणि म्हणाली, सर मला बुटनर म्हणायचं नाही, नाहीतर मी, असं म्हणून गप्प बसली. आणि रोहित म्हणाला, आत्ता कसं तोंड उघडलं, इतका वेळ बोल म्हणतोय तर बोलले ना. आणि म्हणणार मी तुला बुटनर म्हणणार, काय करशील बोल. आणि राणी म्हणाली, मी ना
मी सरळ जाऊन तुमच्या मित्रांना भाऊजी म्हणून हाक मारेल. मग तुम्हाला कसं वाटेल? चालेल ना? तसा रोहित दचकला आणि म्हणाला, आता ही कसली धमकी? म्हणजे सरळ सरळ आमचं लग्न झालंय असं सांगेल काही? आणि मग रोहित थोडी माघार घेत म्हणाला, राणी अगं सॉरी, मी तुला पुन्हा बुटनर म्हणणार नाही. आणि राणी म्हणाली, बघा म्हटलं की नाही बुटनर. आणि रोहित म्हणाला, बघ आता तू सुद्धा तुला म्हणाली बुटनर. राणी म्हणाली, बघा तुम्ही पुन्हा म्हणाला. आणि रोहित हसून म्हणाला, काय काय म्हणालो मी? आणि मग राणी म्हणाली, तेच ते मगाचं. आणि पुन्हा म्हटलं ना तर बघा, असं म्हणून पदर सोडवून बाहेर निघाली. इतक्यात त्यानं खरंच तिचा पदर पकडला आणि राणी हबकली आणि म्हणाली, सर पदर सोडा. रोहित म्हणाला, सोडतो पण बाहेर कुठं निघालीस? आता बायकोनं नवऱ्याला आंघोळ घालायची असा सीन आहे ना, त्यामुळे तू ना इथेच बस, मी जातोय आंघोळीला. आणि तू सुद्धा तुझ्या गालाचं उठणं पूस, मगाशी लागलं होतं. आणि ती म्हणाली, सीन? सर हा काय पिक्चरचा सीन आहे का? आणि तो म्हणाला, हो हा खोटा खोटा पिक्चर सीन आहे असं समज. आणि बोलताना जरा कमी चिडत जा, किती नाक फुगून बोलतेस. आणि तुझ्या नाकातली ही नथ आहे ना, ती पडेल खाली हिसक्यानं. आणि नाकापेक्षा मोती जड असं झालंय तुझं. आणि ही म्हण तुला परफेक्ट लागू पडते बरं का. नाकापेक्षा मोती जड. तुझ्या नती मागून तुझं नाक दिसतच नाही. आणि राणी पुन्हा तावात म्हणाली, म्हणजे मी नकटे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हे बघा सर, एक तर तुम्ही मला अंधारात बघितली आणि मी कशीही असती तरी तुम्ही लग्न केलं असतं असं म्हणालात ना, मग आता का नावं ठेवता? आणि रोहित हसला आणि म्हणाला, मी नावं नाही ठेवत, मी फक्त फॅक्ट सांगितली. असं म्हणून तो आंघोळीला गेला. राणीनं आता चिडूनच आरशात बघितलं आणि ते उठणं कसं लागलं हे तिला आता आठवायला लागलं. आणि पुन्हा राणी थोडी गालात हसली आणि रोहितची आणि तिची मस्ती आठवून हळूच रोहितला म्हणाली, खडूस, मग खरंच मला नथ चांगली दिसत नाही का? कौतुक करायचं सोडून नावं ठेवतात. असं म्हणून तिनं नाकतोंड वाकडं केलं. मग आता रोहित बाथरूममधून बाहेर आला, टॉवेल लावून उघडा. तशी राणी पुन्हा चेहरा लपवून म्हणाली, सर आज विसरलात का तुम्ही मी बाहेर येतो असं सांगायला? असे उघडे का आलात माझ्यासमोर? नाहीतर मी पुन्हा कडी लावायला सुरुवात करेन बरं का. आणि रोहित म्हणाला, सॉरी पण आता तू बाहेर जाऊ शकते. आणि राणीनं त्याला न बघताच म्हणाली, तुमचे कपडे इथं ठेवले आहेत, हेच घाला. आणि मग बाहेर गेली. मग पुन्हा डायनिंग टेबलवर सगळ्यांचा फराळ सुरू झाला आणि राणीनं बनवलेल्या फराळाचं सगळं जण कौतुक करत होते. आणि सगळ्यात जास्त कौतुक करत होता रोहित, मुद्दाम सपनासमोर. आणि सपना तोंड वाकडं करायची पण खायचं सोडत नव्हती. आणि मनात म्हणायची, रोहित कर हवं तितकं कौतुक कर. आणि जे जास्त चमकतं ना ते सोनं नसतं, एवढं मला माहीत आहे. तुझ्या प्रेमाच्या रोमॅन्टिकपणाच्या अति गप्पा होतात इथं आणि नेमकं हेच खोटं आहे, मी सिद्ध करणारच. आणि मग सगळ्यांचा फराळ झाला. रोहित राणी बेडरूममध्ये होते. राणीनं आता तिचे दागिने काढले आणि ती नथ काढताना तो तिला म्हणाला, तुला दागिन्यांचं ओझं होत नाही ना? तसं तिनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, कळतात बरं का टोमणी, आणि काही जड नाही. आणि माझ्या नाकाला शोभेल अशीच नथ सुद्धा छोटी आहे. आणि रोहितसुद्धा हसून मोकळ्या मनानं म्हणाला, खरंच पण छान दिसत होती साच. आणि राणीसुद्धा त्याचं कौतुक जास्त सिरियसली न घेता म्हणाली, आणि हा पिस्ता कलरचा कुर्ता ना तुम्हालासुद्धा छान दिसत होता. आणि दोघांच्या अशाच किरकोळ गप्पा सुरू होत्या. आणि रोहित पुन्हा तिची खोड काढत म्हणाला, राणी तुला बुटनर म्हटलेलं आवडत नाही ना, मग तुला टिंगू म्हणू का गं? आणि असं म्हणून हसायला लागला. आणि त्याचवेळी हॅपी दिवाळी असा हॉलमधून खूप मोठा आवाज आला आणि सगळ्यांचा दंगा ऐकायला आला. रोशन, राहुल सोबत मकरंद, सिद्धू, टिंगू, आणखीन 1-2 मित्र अशी रोहितची अख्खी टोळी आली होती शुभेच्छा देण्यासाठी आणि फराळ खाण्यासाठी. आणि रोहित म्हणाला, अरे बापरे आता मेलो, या मूर्खांना म्हणालो तो घरी येऊ नका तरीही आले. आता यांनी इथं राणीला बघितलं तर काही खरं नाही, त्यातले त्यात सिद्धूनं बघितलं तर मेलोच. असं म्हणून रोहित घाबरला आणि राणीनं ओळखलं की तो का घाबरला आहे. आणि ती हसूनच म्हणाली, अरे वा भाऊजी आले वाटतं, असं म्हणून मुद्दाम बाहेर जाऊ लागली.
आणि इतक्यात राहुलला रोहित आणि रोहितचे फ्रेंड म्हणाले, रोहित कुठे आहे? त्याच्या बेडरूममध्ये आहे ना? आता त्याला जाऊन सरप्राईज देतो, असं म्हणून त्याच्या मित्रांची टोळी त्याच्या बेडरूममध्ये घुसायला लागली. तसा रोहित फार घाबरला. त्यानं बाहेर जाणाऱ्या राणीचं तोंड दाबलं आणि दरवाजाच्या मागे दाबून तिच्या समोर उभा राहिला. आणि त्याचे मित्र आत आले आणि रोहित रोहित अशा हाका मारू लागले, पण रोहित त्यांना कुठेच दिसेना. इतक्यात जानकी हॉलमध्ये आली आणि राहुल आणि रोशनला म्हणाली, रोहितच्या लग्नाविषयी त्याच्या मित्रांसोबत काहीही बोलू नका. रोहितला ते आवडणार नाही. योग्य वेळ आली की तोच सांगेल सगळं सगळ्यांना. आणि मग राहुल आणि रोशनसुद्धा गप्प बसले. आणि ते मित्र रोहितच्या रूममध्ये डोकावून म्हणाले, आता हा साला रोहित कुठे गेला? घरी येऊ नको म्हणाला होता. सरप्राईज द्यायला आलो तर हा गायब. असं म्हणून ते थोडे आत आले. तसं रोहित आणखीन राणीजवळ सरकला. त्यानं तिचं तोंड अजूनही दाबून धरलं होतं आणि आता रोहितची छाती तिच्या छातीजवळ आली होती. आणि राणीची अवस्था आता खूप विचित्र व्हायला लागली. आज सकाळपासूनचा हा दुसरा प्रसंग, तो इतक्या जवळ येण्याचा, आणि ती फक्त आतासुद्धा डोळे मिटून उभा होती. तो घाबरलेला होता. दोघांचे श्वास वाढत होते आणि राणीच्या शरीराला कंप सुटला होता. आणि आता त्याचे मित्र पुन्हा बेडरूमचा दरवाजा लावून बाहेर गेले. तसं रोहितनं राणीला सोडलं, तिच्यापासून बाजूला सरकला आणि म्हणाला, सॉरी. आणि राणी आता काहीच बोलली नाही. आणि बोलायचं तरी काय? हे सगळं करण्यामागचं कारण तयारच होतं त्याचं. आणि आता थोड्या वेळाने रोहितच बाहेर गेला आणि राणीला जाताना म्हणाला, बाहेर येऊ नको. आणि त्याचे मित्र म्हणाले, अरे होता कुठे? आम्ही बेडरूममध्ये आलो होतो. आणि रोहित म्हणाला, बाथरूममध्ये होतो. आणि आता पटापट खायचं आणि निघायचं. मग आता जानकीनं फराळ आणून ठेवलं आणि त्यातला अनारसा बघितला आणि सगळ्या मित्रांनी एक एक उचलला. तसं रोहितनं त्यांच्याकडं रागात बघितलं. आणि मग ते सगळे रोहितच्या नजरेला घाबरून म्हणाले, आम्ही अर्धा अर्धा घेतो हां. आणि राहुल हसून म्हणाला, अरे घ्या रे, भरपूर फराळ आहे. आणि मग सिद्धू म्हणाला, हो ना राहुल दादा. असं म्हणून सगळ्यांनी फराळावर ताव मारला. आणि किती सुंदर झाला आहे फराळ, कोणी केला? नेहमीपेक्षा चव वेगळी आहे, असं ते म्हणाले. आणि रोशन म्हणाला, वहिनीने, आमच्या वहिनीने फराळ केला. आणि रोहित पुन्हा हसून म्हणाला, सपना वहिनीनं, आमच्या राहुल दादाची बायको आहे ना, तिनं केला. आणि आता रोहितच्या मित्रांनी सपनाचंच कौतुक केलं आणि पोटभर फराळ खाऊन निघून गेले एकदाचे. आणि रोहितने सुटकेचा निश्वास टाकला. आणि रोशन म्हणाला, रोहित दादा, किती दिवस लपवणार सगळ्यांपासून? एकदा सांगून टाकायचं ना लग्नाबद्दल. आणि रोहित म्हणाला, नाही, ते मला खूप चिडवतील आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा मी सांगणार. आणि मग जानकी म्हणाली, उद्या लक्ष्मीपूजन आहे, कुणी कुठेही जाणार नाही, समजलं? सगळेजण लक्ष्मीपूजनाला जातील. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे, मग मी आजच जातो आणि सगळ्यांना भेटून येतो. असं म्हणून तो गेला. कारण त्यानंतर मग माथेरानला जाणार होते ना सगळे, पुन्हा वेळ मिळाला नसता. मग रोहित रात्री उशिरा आला आणि राणीनं दरवाजा उघडला. तसा रोहित तिच्या अंगावर कलंडला. राणीनं त्याच्या खांद्याला पकडलं आणि म्हणाली, सर, तुम्ही आज पण दारू पिऊन आलात का? आणि तो तिच्याकडे नशिले डोळे करून म्हणाला, हॅपी दिवाळी. घेतली थोडीशी. आणि राणी घाबरली. त्या दिवशी नशेत ब्रा घातली का विचारलं. मग आज काय घातलं विचारतील, चड्डी, शिबाई, असं म्हणून राणी खूप खूप लाजली. आणि तिने त्याला व्यवस्थित पकडलं आणि बेडवर बसवलं आणि म्हणाली, झोपा. रोहितने आता बुटासहित पायवर घेतले. तसं राणीनं त्याचे बूट काढले आणि त्याला म्हणाली, सर झोपा प्लीज, असं म्हणून झोपण्याचा आग्रह करत होती. त्याला झोपवला तरच तिला झोप लागणार होती. तसा रोहित आता हसायला लागला आणि म्हणाला, कशी वाटली ॲक्टिंग? आणि राणी चकित होऊन म्हणाली, काय तुम्ही ॲक्टिंग केली? आणि रोहित म्हणाला, हो, तू सकाळी जो त्रास दिलास ना, त्याचा बदला घेतला मी कॉमर्सचा प्रोफेसर आहे, हिशोबात एकदम पक्का, कोणाचं काहीच उसणं ठेवत नाही, असा म्हणून फ्रेश व्हायला गेला. आणि पाठीमागे राणीसुद्धा चिडली आणि तीसुद्धा दातोट खात म्हणाली, मी सुद्धा कॉमर्सची स्टुडंट आहे,
हिशोबात एकदम पक्की. मी पण कुणाचं उसनं ठेवत नाही. मला फसवता का? बघतेच तुमच्याकडे असं म्हणून तीही तो बाहेर यायच्या आत झोपली. मग दुसराही दिवस उजडला. सायंकाळ झाली. लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली. आता या फॅक्टरीवर, त्या फॅक्टरीवर, या कारखान्यात, त्या कारखान्यात ते लक्ष्मीपूजनाला जाणार होते. तिथल्या सगळ्या वर्कर्सना गिफ्टसुद्धा देणार होते. आणि नेमकी राणी आणि रोहितवर त्याच फॅक्टरीमध्ये जाण्याची वेळ आली जिथं टिंगू काम करत होता. आणि मग दोघेही तिथं गेले. आणि आता कोणीच नसताना राणीकडून रोहितनं पटकन लक्ष्मीपूजन तिथलं करून घेतलं आणि तिला म्हणाला, तू बाजूला जाऊन थांब. आणि मग सगळ्या वर्कर्सना तो गिफ्ट देऊ लागला. टिंगूला सुद्धा गिफ्ट दिलं. आणि संध्याकाळ झाली होती. राणी खांद्यावर पदर घेऊन रस्त्यावर थांबली होती. आणि रोहित तिथं टिंगूसोबत बोलत बोलत रस्त्यावर आला. आणि रोहितचा निरोप घेऊन बाय बाय करताना त्यानं राणीला बघितलं. आता राणी दुसरीकडेच बघत होती. टिंगूनं मात्र राणीला ओळखलं आणि सहजच म्हणाला, ए रोहित, ते बघ ना ती मुलगी. रोहित म्हणाला, कोण रे? टिंगू म्हणाला, अरे हिलाच मी बघायला गेलो होतो. आणि हे काय, हिचं लग्न झालेलं दिसतंय. बापरे, कोणत्या भल्या माणसाच्या नशिबात ही असली चरित्रहीन मुलगी पडली काय माहीत. आणि रोहित चकित होऊन म्हणाला, काय काय म्हणालास? चरित्रहीन? तुला काय म्हणायचं आहे तिच्याबद्दल? आणि टिंगू म्हणाला, अरे तुला म्हणालं नव्हतो का, हिलाच बघायला गेलो होतो. आणि हिनं स्वतःच मला सांगितलं की मी एका मुलावर प्रेम करते आणि मी गरोदर आहे आणि माझ्याशी लग्नाला नकार द्या. आता रोहितला आठवलं टिंगूनं हा किस्सा एकदा सांगितला होता आणि मजाकमध्ये तो म्हणाला होता की अशी मुलगी रोहितलाच मिळायला हवी. आणि झालं, तीच मुलगी रोहितला मिळाली. आणि हे ऐकून रोहित तर खूपच शॉक झाला आणि म्हणाला, अरे तुला काहीतरी गैरसमज झाला असेल, ही ती मुलगी नसेल. आणि टिंगू म्हणाला, नाही रोहित, या घटनेला जास्त काळ नाही लोटला. अरे ती हीच मुलगी आहे, माझ्या इतकीच उंचीची, म्हणून तर मला पसंत पडली होती. पण बघ ना आता कशी लग्न करून बसली. आता त्याच मुलाशी केलं आहे की दुसऱ्या कुणाशी काय माहीत. बिचारा तिचा नवरा, असं तो म्हणाला. आणि रोहित नर्वस होत म्हणाला, असं का? पण ऐक ना, कोणाला म्हणू नकोस तू, तिचं लग्न झालेलं दिसतंय, आपल्याला काय करायचं, असं म्हणून रोहितनं त्याला घालवलं. आणि खूप रागात राणीकडे बघितलं. आणि तिनं इतकं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं याचा त्याला फार राग आला होता. आणि आताही ती प्रेग्नंट असेल का असा संशय त्याला आला. त्यानं रागातच राणी जवळ गाडी आणली आणि तिला बसही म्हणाला नाही. आणि ती जेव्हा गाडीत बसली तेव्हा तिच्याकडे न बघता ड्रायव्हिंग सुरू केली खूप रागात. आणि राणी घाबरली. अख्खा रस्ताभर राणी म्हणत होती, सर हळू गाडी चालवा, सर हळू गाडी चालवा. पण त्यानं तिचं काहीही ऐकलं नाही. आणि आता याला झालंय काय हे तिला कळेना. मग घर कधी आलं हेही तिला कळलं नाही. आणि रोहितनं जोरात ब्रेक मारला. घरी अजून कोणीच आलं नव्हतं. हे दोघेच आले होते आणि तो खाली उतरला. ती अजून तशीच बसली होती गाडीमध्ये. त्याचा राग बघून घाबरली होती आणि त्याला म्हणाली, काय झालं सर, तुम्ही का चिडलात, माझं काही चुकलं का? आणि आता रोहितनं रागातच तिचा हात पकडला, तिला खेचूनच बाहेर काढली. तशीच ओढत बेडरूममध्ये आणली आणि बेडवर ढकलली. आणि तिच्याकडे फार जळजळीत नजरेनं बघत होता. आणि त्याचा तो रुद्र अवतार बघून राणी फार घाबरली.